तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। म्हणजे सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीला घेऊन जाणे ही समतेची पताका, हे समतेचं वारकरी संप्रदायाचं जे जागरण आहे हे भारतीय संविधानाचं अधिष्ठान आहे। भारतीय संविधानाला दुहेरी काम आहे। म्हणजे कसं तर जगातल्या अन्य संविधानांना ज्या गोष्टीचं संरक्षण करायचं आहे ती बाब भारतामध्ये नाही। म्हणजे कुठली नाही असं तुम्हाला प्रश्न पडेल। समता ही आपण मूलभूत हक्कामध्ये दिली पण समता इथं नाही। आताही स्त्री पुरुषांमध्ये भेद होतो, आताही जाती जातीमध्ये समाज विभागलेला आहे। संतोष देशमुखचा मर्डर झाला तरी अजूनही जे वंजारी आणि मराठा असं त्याला वळण देऊन महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ असं ते चालू आहे। म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय संविधानाला नसलेली मूल्य निर्माण करायची आहे। स्वातंत्र्य नाही ते निर्माण करायचं आहे, समता नाही ती निर्माण करायची आहे आणि ती निर्माण करून त्याचं संरक्षण करायचं आलं का? आणि म्हणून या अर्थाने भारतीय संविधानाचं हे दुहेरी काम आहे। दुहेरी म्हणजे काय? ज्या जगातल्या अन्य संविधानांना ती मूल्य अगोदरच तिथं निर्माण झालेली आहे। अमेरिकन राज्यक्रांती झाली, तिथं मूल्य निर्माण झाली आणि मग घटना आली। फ्रेंचमध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली, स्वातंत्र्य समता न्याय आला आणि मग तिथं घटना आली। पण आपल्याकडं आपण नव्या युगामध्ये पदार्पण केलं म्हणजे काय केलं तर आपण जुनी शासन पद्धती नाकारली, जी की राज्यशाहीची होती, जी की सरंजामदाराची होती। आईच्या राणीच्या पोटातून गर्भातून राजा जन्माला यायचा, पण आता आपण लोकशाही स्वीकारली। म्हणजे काय केलं? म्हणजे आता मतदानाच्या पेटीतून तुमचा प्रतिनिधी, तुमचा मुख्यमंत्री, आपला पंतप्रधान जन्माला येतो, तो ठरतो। पण आपण जर मतदानच नीतिमत्तेने केलं नाही, संविधान आणि नीतिमत्ता असा विषय आहे। कारण ही नीतिमत्ता कुठून बाजारातून मिळते का? ज्ञानेश्वरांनी कुठून आणली ती? ज्ञानेश्वरांवर असंख्य संकट आली होती। संन्यासाची मुलं म्हणून त्यांचा नको तेवढा छळ त्याच संप्रदायातल्या लोकांनी केला। पण ज्ञानेश्वरांनी गुरु दुसरीकडे शोधला नाही। आपल्या भावाला निवृत्तीनाथांना त्यांनी गुरु केला आणि संस्कृत मधलं ज्ञान प्राकृत मध्ये आणलं। ज्ञानेश्वरांचं एक अभंग आहे, तिथं सगुण म्हणून की निर्गुण रे। आणि अशा पद्धतीने त्यांनी रंजलेल्या गाजलेल्या सगळ्या लोकांना जाग केला आणि त्यांना ज्ञानेश्वरी मधलं जे ज्ञान आहे निष्काम कर्मयोगाचा ते आपल्या लोकल भाषेमध्ये म्हणजे लोकभाषेमध्ये मराठीमध्ये लोकांना उपलब्ध करून दिला। तुकारामांनी त्यांच्या गाथेतून त्यांनी कळस रचला आपण म्हणतो। आणि म्हणून ही सगळी जी परंपरा ही समतेची परंपरा आहे। तुम्ही दिंडीमध्ये जात असाल वारकरी संप्रदायाचा, तर हे मठ आहे संप्रदायाचं, तर त्या दिंडीमध्ये प्रत्येक माणूस प्रत्येक संप्रदायातल्या माणसाला माऊली म्हणून त्याचं दर्शन घेतात। म्हणजे काय? मी इथं घरी घरी पाटील असेल, देशमुख असेल, देशपांडे असेल, वतनदार असेल, राजा असेल, रंक असेल, तरी सुद्धा दिंडीत गेल्यानंतर मी त्याच्यामध्ये पांडुरंग पाहतो आहे का? आणि तो घरचा इथला वतनदार असला तरी तोही पांडुरंग समजून दुसऱ्या वारकऱ्याचा दर्शन घेत असतो। ही समता आहे। अशी समता जी की तुम्ही सप्ताह असतो मठामध्ये इथंही असेल कधी माहित नाही मला, पण त्या सप्त्याच्या शेवटच्या दिवशी काला असतो का? मग त्या काल्याच्या दिवशी हे सांगितलं जातं की बाबा ते काल्याची जी लाई आहे ती एकमेकाला देऊन आपण प्रेमाने एकमेकाला आलिंगन घालत असतो। आता हे नवीन वर्ष आहे, आज मकर संक्रांती आहे, तिळगुळ द्या, गोड गोड बोला असं आपण म्हणतो। आणि मग हे सगळं बोलण्याचा दिवस त्यांनी निवडला आणि आजच्या दिवशी आपण पाहतो की संविधानाचा जागर या ठिकाणी घालतो आपण भजन हरिपाठाचं करतो। आता काळ लोकशाहीचा आहे तर आपल्याला भजन कशाचं करावं लागेल? संविधानाचं करावं लागेल। भजनी मंडळामध्ये अनेक लोक असतात, ती दैनंदिन कर्म करत असतात, ती दैनंदिन कर्मामध्ये ती विसरतात किंवा म्हणजे त्यांना ज्ञान नसते, ते साक्षर नसतात, शिकलेली नसतात, अभंग पाठ नसतात, पण भजनामध्ये जाऊन त्यांना जे अभंग मुखगत होतात
आणि ती गायला लागतात. जे अशा पद्धतीने ते गंगाधर हिंगोले सर आलेले आहेत. ते आमची गुरुतुल्य आहेत राज्यशास्त्राला. ते दयानंद महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. हिंगोले सर नमस्कार. सर आलेले आहेत म्हणून पुढं हे केलं. तर मी आपल्याला हे सांगत होतो की ही सगळी जी समता आहे ती आपल्याला इथं निर्माण करायची आहे आणि निर्माण करून तिचं संरक्षण करायचं आहे. या अर्थाने भारतीय संविधानाचा हे दुहेरी काम आहे. आणि मग हे दुहेरी काम कसं होईल? आपण नीतिमत्ता हरवलो, आपण मतदान करताना विचार केला नाही, विचार न करता मतदान केलं तर आपले प्रतिनिधी कसे जातील पार्लमेंटमध्ये? आणि ते प्रतिनिधी जर असेच गेले तर मग संतोष देशमुख प्रत्येक ठिकाणी होईल. आणि म्हणून या संविधानाचा जागा आपण घातला पाहिजे. आता संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. 75 वर्ष झाली म्हणून आपण अमृत महोत्सव साजरा करतो आहोत प्रजासत्ताकाचा. म्हणजे 26 जानेवारी 1950ला आपण घटनेची अंमलबजावणी सुरू केली. 26 नोव्हेंबर 1949ला घटना समितीने त्याला स्वीकृती दिली. पण आम्ही भारताचे लोक म्हणून त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला सुरू केली. त्याचं आता हे 75 वर्ष आहे. आणि म्हणून आपण त्याचा जागर घालतो आहोत. ते अत्यंत छोटं गाव आहे, सीमावर्ती भागातलं गाव आहे. पण एक शिक्षक सांगेमूर्तीसारखी धडपड करतो आहे. आणि त्या शिक्षकाबद्दल स्वामी सरांनी मला सांगितलं की बरोबर ठीक आहे, जे मी संक्रांतीला गावाकडे जाणार आहे तर या मार्ग मी जाईल. पण अर्थ हा आहे की आपण हा संवाद ऐकण्यासाठी 26 अखंडित चालू असलेली व्याख्यानमाला असेल. आणि गावाबद्दल मी हे सगळं पाहत असताना होता एका शिक्षकाने जर इथं संविधानाचा जागर ठेवला, संविधानाचं भजन ठेवलं तर आपण उपस्थित राहिलो नाही. कारण जेफरसनने अमेरिकेमध्ये जेव्हा असं सगळं घडलं तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं होतं की व्यक्तीच्या हृदयातली जी स्वातंत्र्याची ज्योत असते ती जर विझली तर जगातलं कुठलंही न्यायालय, कुठलंही संविधान त्याच्या स्वातंत्र्याचं रक्षण करू शकत. आणि आपल्याला जर वाटत असेल की आपल्या स्वातंत्र्याचं, आपल्या समतेचं, आपल्या हक्कांचं रक्षण व्हावं तर आपल्या हृदयातली स्वातंत्र्याची ज्योत तेवत राहावी लागते. इथं आमचे तुकाराम धुमाळ कुठे गेले? तिकडे ते म्हणत होते की मी इथं एक माणूस असेपर्यंत सुद्धा ही व्याख्यान मला चालू ठेवेल. ही ती ज्योत आहे, अंतर्मनातली आत्म्याची ज्योत आहे की एकटा मी विश्वाविरुद्ध लढेल, कोणीही नसेल तरी मी सांगेन. कारण महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची जी सुरुवात आहे संत गाडगे महाराजांनी अशीच केली होती. ते यायचे मंदिरासमोर, मंदिर झाडून काढायचे. लोक विचारायचे का झाडायला, तर ते सांगायचे एक महाराज येणार आहेत, मोठे हिंगोले सर येणार आहेत आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत म्हणायचे. आणि आपलं सुरू करायचे गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. आणि अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण महाराष्ट्र स्वच्छ केला. म्हणजे नुसतं आपल्याला माहित आहे की बाहेरची स्वच्छता आपल्याला माहित आहे, गाडगे महाराजांनी मनाची स्वच्छता केली. तुकारामांनी म्हटला की नाही मन निर्मळ त्यास काय करेल साबण. म्हणजे आपल्याला मन निर्मळ ठेवावं लागते, मनाची सुद्धा मशागत करावी लागते. हे संत गाडगे महाराजांनी ज्या पद्धतीने सांगितलं. आता महाराष्ट्र सरकारने ग्रामपंचायतीला ते पुरस्कार ठेवले का नाही? तुमची ग्रामपंचायत सुद्धा जर हागणदारी मुक्त झाली, की कचरा मुक्त झाली, स्वच्छ झाली तर तुम्हाला सुद्धा पुरस्कार मिळेल शासनाचा. निर्मल ग्राम पुरस्कार किंवा संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता पुरस्कार. तसा पद्धतीचा वसा या आधुनिक काळामध्ये हे तुकाराम धुमाळ घेत आहेत. त्या बिचाऱ्या माणसांनी जे इथं त्यांनी सांगितलं की सर गोविंद नांदेडे इथे येऊन गेले, वाकोडकर सर इथे येऊन गेले, एवढी लोक ही 26 व्याख्यानमाला आहे. आणि मग आपण जर साथ दिली नाही तर हे अथक परिश्रमाने मिळवलेलं जे स्वातंत्र्य आहे, कारण संविधान सभा ही 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ही चालली, ही म्हणजेच आहे का? तर ज्या देशामध्ये जेवढ्या सभा झाल्या राजाराम मोहनरायांपासून ते इथपर्यंत, त्या सगळ्याचं प्रतिबिंब या संविधानामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही राज्यशास्त्रामध्ये सांगत असतो की भारतीय संविधानामध्ये अमेरिकेकडून आपण न्यायालयीन पुनर्विलोकन घेतलं, मूलभूत हक्क घेतले, कॅनडाकडून आपण संघराज्य पद्धती घेतली, रशियाकडून आपण मूल वास्तविकाच्या पहिल्या भाषणामध्ये पंडित नेहरूंनी केला. नेहरू म्हणाले की मी धारदार तलवारीच्या पात्यावर उभं टाकलं चालू होतं, थोडाही आपला तोल गेला तर एवढ्या लोकांचं जीवन अंधकारमय होईल. आणि म्हणून संविधान सभेने अतिशय परिश्रमाने आपलं संविधान निर्माण केलं. संविधान हे भारताला एकसंघ करणारा आहे. नाहीतर तत्पूर्वीचा भारत हा केंद्र मजबूत असलेला भारत नव्हता, अनेक संस्थानिक होते.
आपण निजाम संस्थानामध्ये होतो. म्हणजे ब्रिटिशांनी 1858च्या अगोदर 1757च्या उठावाच्या पूर्वी ते सगळे संस्थानिक निकाली काढून एकसंघ भारत करायचा प्रयत्न केला होता. पण ही एकसंघ झाली नाहीत. आपण तेव्हा उठाव केला आणि त्याचा परिणाम ही 600 संस्थानिक शिल्लक राहिलेली होती. 35 पाकिस्तानमध्ये गेली आणि 550च्या आसपास आपण इथं विलीन केली. त्याच्यातली 3 आपल्याला माहित आहे. आपण निजाम संस्थानामध्ये होतो. ही संस्थानिक सुद्धा भारतात विलीन होणार नव्हती. मग त्यांचा भारत म्हणजे एकसंघ भारत जो आहे तो या संविधानामुळे निर्माण झालेला आहे. आणि मग त्या संविधानाबद्दल आपण जर जागर घातला नाही, आपण कशा पद्धतीने हे राष्ट्र निर्माण केलंय हे जर अनुभवलं नाही तर हे राष्ट्र अधिक काळ राहणार नाही. आपण आता पाहतो की विधानसभेमध्ये हे सगळं जे चालू आहे, तरांनी मला सांगितलं की संतोष देशमुखांचं जे झालं त्या अनुषंगाने हे करा. तर हे जे आपण जर पाहिलं विधिमंडळामध्ये जे होते आहे त्यांचे कुटुंबीय त्या टावरवर तो त्याचा भाऊ धनंजय देशमुख काल गेलेला होता. हे सगळं चित्र जर पाहिलं तर आपल्या लक्षात येते की कायद्याचं राज्य याला म्हणायचं का? लोकशाही आपण म्हणतो की 1 मॅन 1 व्हॅल्यू 1 वोट हे आपलं तत्व आहे.